शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागले। 9 पैकी 6 खासदार फुटल्याने ठाकरे गटाला हादरा बसला। फुटलेल्या 6 खासदारांमध्ये शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे हेही असल्याचे सांगितले जाते। अर्थात फुटलेल्या खासदारांची अधिकृत प्रतिक्रिया आतापर्यंत आली नसली तरी आज किंवा उद्या हे खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतील असे सांगितले जाते। आता प्रश्न पडतोय तो हा की या 6 खासदारांना नेमकं मिळालं काय? कारण एखाद्या पक्षात प्रवेश करायचा म्हणजे हे खासदार कोणत्या ना कोणत्या शब्दावरच गेले असणारच। मग ते शब्द काय? हाच प्रश्न सध्या नगरकरांसह संपूर्ण राज्याला पडलाय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या फुटलेल्या खासदारांची कुंडलीच गेल्या 2 दिवसांपासून प्रसार माध्यमांपुढे मांडली आहे। या 6 खासदारांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल, बाकीच्या 5 जणांना प्रत्येकी 25 कोटी रुपये वाढवून मिळतील असा दावा संजय राऊत यांनी केलाय। शिवाय या सर्वांना पुढच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा शब्दही मिळाल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। संजय राऊत यांचा हाच दावा विचारात घेतला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं आरक्षण फक्त 2029 पर्यंतच राहील अशा चर्चा यापूर्वी होत्या। मग 2029ला शिर्डी मतदारसंघ खुला झाल्यावरही भाऊसाहेब वाकचौरे यांनाच संधी मिळेल का? हा प्रश्न सध्या विचारला जाऊ लागलाय। आता खरंच शिर्डी मतदारसंघ खुला होईल का? झालाच तर त्यावरही वाकचौरेंनाच संधी दिली जाईल का? आरक्षणाचे नियम नेमके काय असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली। जे 4 वर्षांपूर्वी घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती झाली। शिवसेना दुसऱ्यांदा फुटली। ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज देत स्वतंत्र गट स्थापन केला। हाच गट येत्या 2 दिवसात शिवसेना शिंदे गटात विलीन होईल अशा बातम्या सुरू झाल्या आहेत। 2/3 सदस्यांनी फुटून एखादा गट स्थापन केला तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। कायद्यातील हीच पळवाट शोधून सुनियोजित बंड पुकारण्यात आलं। आता या फुटलेल्या 6 खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात अनेक गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आलाय। काही बातम्यांचा आधार घेतला तर या खासदारांनी जो ठराव मंजूर केला त्यात ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले गेलेत। पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती। संजय राऊत यांच्या याच वक्तव्याचा आम्ही 6 जणांनी धसका घेतल्याचे या ठरावात म्हटले गेले आहे। कारण जर संजय राऊत ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला देणार असतील तर ते ठाकरे गटालाही काँग्रेसमध्ये विलीन करतील असं या 6 खासदारांचं म्हणणं आहे। शिवाय पक्ष स्थापन करताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार समोर ठेवला होता, परंतु आता त्याच हिंदुत्ववादी विचारापासून पक्ष भरकटला आहे। त्यामुळेच पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे आम्ही स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा या 6 खासदारांनी दिलेल्या अर्जात केल्याचा दावा काही मीडिया हाऊसने आपल्या बातम्यांमध्ये केला आहे। दरम्यान या ऑपरेशन टायगर प्रकरणातील 6 खासदारांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या खासदारांना बाहेर फिरू दिले जाणार नाही अशा धमक्या दिल्या जात असल्याने खासदारांसह त्यांच्या कुटुंबियांचीही सुरक्षितता वाढवली गेली आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या फुटलेल्या 6 खासदारांना काय काय आमिष दाखवलं गेलंय हे पत्रकार परिषदेत सांगितलं। संजय राऊत यांच्या दाव्यानुसार या 6 पैकी एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार आहे। या सगळ्यांना सुरुवातीला प्रत्येकी 15 कोटी रुपये दिले, त्यानंतर मंत्रिपद न मिळणाऱ्या खासदारांना पुन्हा 25 कोटी रुपये दिले जाणार आहेत। शिवाय या सगळ्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी स्वतंत्र निधीही दिला जाणार आहे। तसेच सगळ्यांना 2029च्या निवडणुकीत शिंदे गटाकडून तिकीट देण्याचाही शब्द दिला गेला आहे। आता संजय राऊत यांच्या याच दाव्याचा विचार केला तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही पुढच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा शब्द दिलाय का? हा प्रश्न आहे। शिर्डी मतदारसंघ हा 2008 पासून SC कॅटेगरीसाठी राखीव आहे। 2008 मध्ये झालेल्या परिसीमन प्रक्रियेनुसार हा मतदारसंघ राखीव झाला। तेव्हापासून 2009, 2014, 2019 आणि 2024 या 4ही निवडणुका इथे राखीव मतदारसंघ म्हणून झाल्या। पहिल्याच निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी राखीव जागेवरून विजय मिळवला होता। त्यावेळी त्यांनी RPIचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचा पराभव केला होता। त्यानंतर 2014 व 2019 या 2 निवडणुकीत येथे शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार राहिले, परंतु 2024 मध्ये पुन्हा वाकचौरे यांनी येथे विजय मिळवला। 2008 पूर्वी या मतदारसंघाला कोपरगाव मतदारसंघ म्हणून ओळखले जात होते। त्यावेळी तो खुल्या प्रवर्गासाठी होता, परंतु त्यानंतर सलग 4 निवडणुकीत हा मतदारसंघ SC साठी आरक्षित राहिला। आता SCचे हेच आरक्षण 2029 पर्यंत राहील असे सांगितले जाते।
म्हणजेच 2029च्या निवडणुकीत हा मतदारसंघ खुला होईल अशा चर्चा होत्या। मग हा मतदारसंघ 2029ला खुला झाला तर पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे यांनाच संधी कशी मिळेल हा खरा प्रश्न आहे। कारण नगर जिल्ह्यातील राजकारण पाहता हा मतदारसंघ खुला झाला तर येथील साखर सम्राट दुसऱ्याला संधी देऊ देणार नाहीत, हे वास्तव आहे। आधीच 20 वर्षे वनवास भोगलेले हे नेते 2029ला मतदारसंघ खुला झाल्यावर शांत बसणार नाहीत असं चित्र आहे। पण मग 2029ला खरंच हे आरक्षण निघेल का? हा मतदारसंघ खुला होईल का? हा प्रश्न आहेच। कोणत्याही मतदारसंघाचे आरक्षण हे तेथील लोकसंख्येवर ठरवले जाते। आतापर्यंत जे आरक्षण सुरू आहे ते 2011च्या जनगणनेनुसार आहे। 2021 मध्ये होणारी जनगणना कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलली होती। आता तीच जनगणना सध्या सुरू आहे। हीच जनगणना पुढील काही वर्षात पूर्ण झाली तर 2029च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना व परिसीमन तयार होईल। कदाचित जनगणनेनुसार नवे मतदारसंघही तयार होतील। जर नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दुसऱ्या मतदारसंघात शिर्डीपेक्षा जास्त SC किंवा ST कॅटेगरीची लोकसंख्या जास्त झाली तर निश्चितच शिर्डीचे आरक्षण रद्द होऊन ते नव्या मतदारसंघाला लागू होईल। परंतु जर शिर्डीतच SC किंवा ST ची लोकसंख्या जास्त राहिली तर मग मात्र हे आरक्षण पुढील 10 किंवा 15 वर्षे कायम राहील असेही सांगितले जात आहे। नवीन पुनर्रचना आयोग स्थापन होऊन जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नव्याने जागांची आणि आरक्षणाची रचना होत नाही तोपर्यंत शिर्डीचे विद्यमान आरक्षण कायम राहील अशा शक्यता आहेत। सध्याच्या रचनेनुसार महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी शिर्डीसह 5 जागा SC साठी आणि 4 जागा ST साठी राखीव आहेत। परंतु सध्याच्या जनगणनेचा वेग पाहता गेल्या 20 वर्षात वाढलेली लोकसंख्या पाहता 2029ला शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला होण्याची शक्यता जास्त आहे। मग हा मतदारसंघ खुला झाला तर मग आरक्षित जागेवर निवडून आलेल्या वाकचौरेंना पुन्हा संधी मिळेल व ते खासदार होतील अशा शक्यता खूपच कमी आहेत। तसंही वाकचौरेंबाबतची सध्याची नाराजी पाहता पुढच्या वेळी ते खासदार होतील अशा शक्यताही सध्या कमीच आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? वाकचौरे पुढच्या वेळी पुन्हा खासदार होतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।